बीडमध्ये शुक्रवारी झालेला ओबीसी मेळावा दिसतो तेवढा सरळ सोपा नव्हता। या मेळाव्याचे अनेक अर्थ आहेत, पण एक महत्त्वाची आणि लक्षवेधी ठरलेली बाब म्हणजे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा। छगन भुजबळांनी स्वर्गीय मुंडेंचा वारसा हा धनंजय मुंडेंनी स्वीकारावा असं आवाहन केलंय। ओबीसी मेळाव्यापासून दूर राहिलेल्या पंकजा मुंडेंना धक्का देणारी भुजबळांची ही खेळीच म्हणावी लागेल। तरी आता भुजबळ नेमकं असं काय म्हणाले, ते म्हणाले त्याच्यावर धनंजय मुंडेंची काय प्रतिक्रिया होती आणि कालच्या बीडमधल्या ओबीसी मेळाव्यात नेमकं काय घडलं, पंकजा मुंडेंना कसं टार्गेट केलं गेलं, हे सगळं सांगणार आहे या व्हिडिओतून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ओबीसी आंदोलनाची चळवळ सुरू झाल्यापासून ना पंकजा मुंडे या सगळ्यापासून दूर आहेत। त्यांनी कधीही भुजबळांच्या मेळाव्याला हजेरी लावली नाही। विशेष म्हणजे धनंजय मुंडे सुद्धा यापूर्वीच्या मेळाव्यांना कधीच हजर नव्हते। मात्र शुक्रवारी म्हणजेच कालच्या 17 ऑक्टोबरला बीडमध्ये झालेल्या ओबीसी मेळाव्याला धनंजय मुंडेंनी हजेरी लावली होती। मेळाव्याला अनुपस्थित राहिलेल्यांसाठी आणि निमंत्रणावरून नाराज होणाऱ्यांसाठी भुजबळांनी शायरी म्हटली। खरं तर मेळाव्याचा प्रोटोकॉल तोडून भुजबळ सगळ्यात आधी शायरी म्हणायला माईकवर आले। अधिकार की लड़ाई में निमंत्रण नहीं भेजे जाते, जिनका ज़मीर जिंदा है वो खुद समर्थन में आते हैं। हमारे हक पर आँच आए तो टकराना जरूरी है, तुम जिंदा हो तो जिंदा नजर आना जरूरी है, असा शेर भुजबळांनी म्हटला। बरोबर पाहता हे यापूर्वी नाराज असलेल्या लक्ष्मण हाकेंसाठी होतच, पण कालच्या मेळाव्याला अनुपस्थित राहिलेल्या पंकजा मुंडेंनाही हा एक इशाराच होता। पंकजा मुंडेंसाठी हा पहिला धक्का अजिबात नव्हता। मेळाव्यात आणखी 2 धक्के त्यांना बसणार होते। जो भाऊ मागच्या 3 वर्षांपासून सोबत होता त्याने सुद्धा कालच्या मेळाव्यात एक प्रकारे पंकजांना टार्गेटच केलं। आता धनंजय मुंडे काय म्हणाले तेही सांगते। जणू काही कालच्या मेळाव्यात सगळं काही ठरल्याप्रमाणे होत होतं। भुजबळ मेळाव्याच्या सुरुवातीलाच उठले, शायरीतून बोलून गेले, मध्ये इतर नेत्यांची भाषणं झाली। भुजबळांच्या आधी खरं तर धनंजय मुंडे बोलते झाले। त्यांनी सुद्धा भुजबळांचीच री ओढत नाव न घेता एक प्रकारे पंकजा मुंडेंना टोमणा मारला। आता ते काय म्हणाले तर भुजबळ साहेबांनी खंत व्यक्त केली, पण आज स्वर्गीय मुंडे साहेब हयात असते तर ही वेळ आली नसती। त्यांची बरोबरी कोणी करू शकत नाही, त्यांची जबाबदारी कोणी घेऊ शकत नाही, असं धनंजय मुंडेंनी म्हटलं। पण धनंजय मुंडेंचं हे वक्तव्य पंकजा मुंडेंसाठी नव्हतं कशावरून? एकत्र आलेले हे बहीण भाऊ ओबीसी आंदोलनाच्या भूमिकेवरून पुन्हा दुरावतात की काय असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय। आता प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, शेवटी तर कहरच झाला। छगन भुजबळांनी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचा वारसा थेट धनंजय मुंडेंना देऊ केला। गोपीनाथराव मुंडेंचा वारसा म्हणजे काय? आधी भुजबळांच्या शायरीतून टोमणा, मग धनंजय मुंडेंकडून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंची आठवण काढून खंत व्यक्त करणं आणि मग शेवटी भुजबळांचं लक्षवेधी वक्तव्य। आता भुजबळ काय म्हणाले तर तेही सांगते। आमचा धनंजय त्या दिवशी म्हणाला, मला काहीतरी काम द्या। मी धनंजयला म्हणालो, बाकीचं काम मी तुला देऊ शकत नाही, परंतु हे लाखो लोक आशेनं बघतायत। गोपीनाथराव मुंडेंचे तुम्ही वारसदार आहात, हे काम तुम्ही घ्या। हे काम मोठं आहे रे, मंत्रीपद, आमदारकी हे वळवावरचं पाणी आहे, पण गोपीनाथराव मुंडेंसारखं सगळ्यांच्या हृदयात तुम्ही सुद्धा जाऊन बसू शकता। फक्त या गोरगरिबांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी छातीची ढाल पुढे करून या। तुमच्या पाठीमागे तमाम महाराष्ट्र उभा राहिल्याशिवाय राहणार नाही। आता केवळ माधव राहिला नाही तर माधवराव झालाय। 374 जातींना तुम्ही सोबत घ्या, असं म्हणत छगन भुजबळांनी एक प्रकारे ओबीसींचं भविष्य धनंजय मुंडेंच्या हातात देण्याचं सूतोवाच केलं। आता पंकजा मुंडेंना बाजूला सारून धनंजय मुंडे ओबीसींचं नेतृत्व हातात घेऊ पाहतायत का, हा सुद्धा प्रश्न आहे। तरी भुजबळांच्या या खेळीविषयी आणि भुजबळांनी जे मत मांडलंय याविषयी आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।